एका 15 वर्षाच्या मुलाची बॅट तपासा, यात नक्कीच एखादी AI ची बसवली असणार। हा संशय कोणत्या गल्लीतल्या खेळाडूने नाही तर चक्क पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेट एक्सपर्ट नोमान नियाज यांनी व्यक्त केलाय। पण एका 15 वर्षाच्या मुलाने असं काय केलंय की थेट सीमेपलीकडे जाऊन त्याच्या बॅटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सध्या सोशल मीडियावर धावांचा पाऊस पाडणारा बिहारचा हा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी तुफान चर्चेत आहे। त्याचं खेळणं अवास्तव आहे असं म्हणत नियाज यांनी त्याची बॅट चेक करण्याची मागणी केली। पण या अजब प्रश्नावर वैभवने जे उत्तर दिलंय त्याने सर्वांची मनं जिंकलीत आणि बोलणाऱ्यांची तोंड बंद केलीत। आता हा 15 वर्षाचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी नेमका कोण आहे आणि त्याने पाकिस्तानी एक्सपर्टला कसं उत्तर दिलंय सांगते। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। तर 15 वर्षीय वंडर बॉय वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजी म्हणजे जगातील 8वं आश्चर्यच। आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा असलेल्या गोलंदाजासमोरही तो अगदी बिनधास्त अंदाजात तुफान फटाकेबाजीचा निशाणा पेश करताना दिसत आहे। त्याच्या स्फोटक फलंदाजीची फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगात चर्चा रंगताना दिसत आहे। त्याची ही सुरुवात कुठून झाली तर वैभव सूर्यवंशीचा हा प्रवास 2011 मध्ये 27 मार्च रोजी बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावातून सुरू झाला। एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभवला वयाच्या 4थ्या वर्षापासूनच क्रिकेटची आवड निर्माण झाली होती। त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी मुलाची ही ओढ ओळखली आणि तिला व्यावसायिक वळण देण्याचं ठरवलं। पण एका शेतकऱ्यासाठी आपल्या मुलाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू बनवणं हे सोपं नव्हतं। आपल्या मुलाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी संजीव यांनी आपली मोतीपूर येथील शेतजमीन विकण्याचा निर्णय घेतला। आर्थिक अडचणी असतानाही त्यांनी घराच्या अंगणात वैभवसाठी एक छोटं क्रिकेट मैदान तयार केलं, जेणेकरून त्याला सरावासाठी कुठेही बाहेर जाऊ लागू नये। वयाच्या 9व्या वर्षी त्याला समस्तीपूरच्या क्रिकेट अकादमीत दाखल करण्यात आलं। त्यानंतर वैभवने व्यावसायिक प्रशिक्षणास सुरुवात केली आणि त्याची हळूहळू प्रगती देखील होत गेली। माजी रणजी खेळाडू मनीष ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या तंत्रात सुधारणा केली। 2.5 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्याने विजय मर्चंट ट्रॉफीसाठी 16 वर्षाखालील निवड चाचणी दिली। कमी वयामुळे सुरुवातीला त्याला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले होते, परंतु संधी मिळाल्यावर त्याने मागे वळून पाहिलं नाही। वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्याने विनू मांकड ट्रॉफीमध्ये बिहारचं प्रतिनिधित्व केलं आणि केवळ 5 सामन्यात सुमारे 400 धावा जमवल्या। ही कामगिरी कोणत्याही वयोगटातील खेळाडूसाठी उल्लेखनीय मानली जाते। या यशानंतर वैभवच्या नावावर राष्ट्रीय निवडणूककर्त्यांची नजर पडली आणि त्याचे नाव बिहारच्या क्रिकेट वर्तुळात आदराने घेतले जाऊ लागले। जानेवारी 2024 मध्ये वैभवने आणखी एक इतिहास रचला। पाटणा येथे बिहारच्या रणजी ट्रॉफी 2023-24 हंगामातील मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं। त्यावेळी त्याचे वय अवघ्या 12 वर्ष 284 दिवस होतं। याद्वारे 1986 मध्ये नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला। आधुनिक क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांनीही 15 वर्षांनंतर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते। हे लक्षात घेता वैभवचे हे यश विशेष ठरते। त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या युवा कसोटीत भारताच्या 19 वर्षाखालील संघातून खेळताना त्याने 58 चेंडूत शतक ठोकले। हे युवा कसोटी इतिहासातील कोणत्याही भारतीयाचे सर्वात जलद आणि एकूण जगातील दुसरे सर्वात जलद शतक ठरले। वैभव सूर्यवंशी खऱ्या अर्थाने जगासमोर आला तो 2025च्या IPL मेगा लिलावादरम्यान। 13 वर्षाच्या या मुलाला घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळाली। अखेरीस 1.1 कोटी रुपयांच्या करारासह राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात सामील करून घेतलं। 19 एप्रिल 2025 रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध त्याने आपल्या IPL मध्ये पदार्पण केले। वयाच्या 14व्या वर्षी पदार्पण करून तो IPL इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला। या सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्याने आपण मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज असल्याचं सिद्ध केलं। पुढे गुजरात टायटन्स विरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावून तो IPL मेघामधील सर्वात तरुण शतकवीर ठरला। IPL 2026 वर्ष वैभवसाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचं ठरलंय। या वर्षात तो राजस्थान रॉयल्ससाठी केवळ एक युवा खेळाडू म्हणून नाही तर एक मुख्य फलंदाज म्हणून खेळत आहे। गुवाहाटीमध्ये रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध त्याने 26 चेंडूत 76 धावांची वेगवान खेळी खेळली। त्यानंतर त्याचा स्ट्राइक रेट हा 300च्या वर होता। सध्या तो ऑरेंज कपच्या शर्यतीत आघाडीवर असून त्याने 4 डावांमध्ये 200 धावा पूर्ण केल्या आहेत। त्याचा 266.6चा स्ट्राइक रेट त्याच्या आक्रमक शैलीची साक्ष देतो।
विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स सारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाविरुद्ध देखील त्याने कोणताही दबाव न घेता नैसर्गिक खेळ खेळला आहे. IPL मध्ये यश मिळवल्यानंतर वैभवने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध त्यांनी 80 चेंडूत 175 धावांची वादळी खेळी खेळली आणि भारताला विजेतेपद मिळवून दिलं. संपूर्ण स्पर्धेत 62.71च्या सरासरीने 439 धावा केल्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले. या फॉर्मॅटमध्ये 100 पेक्षा जास्त षटकार मारणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. पहिल्या 8 सामन्यांमध्ये त्याने 2 अर्धशतके प्रत्येकी 15 बॉलमध्ये आणि 1 शतक 36 बॉलमध्ये झळकावले आहेत. 8 सामन्यातील 8 डावांमध्ये 357 धावांसह वैभव आतापर्यंतच्या हंगामातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याचा स्ट्राईक रेट हा 234.87 आहे. आतापर्यंत वैभवने या हंगामात सर्वाधिक 32 षटकार आणि 31 चौकार मारले आहेत. यामुळेच या 15 वर्षीय खेळाडूची सर्वत्र चर्चा होत असतानाच पाकिस्तानी शोचे एक्सपर्ट नौमान नियाज यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता. नियाज म्हणाले की या मुलाची बॅट तपासायला हवी. जशी वाडा खेळाडूंचे उत्तेजक चाचणी करते अगदी तशीच त्याच्या बॅटची लॅबमध्ये चाचणी करा. कदाचित त्याने बॅटमध्ये एखादी AI चिप वापरली असावी, कारण तो जे करतोय ते अवास्तव आहे. तो खूप चांगला खेळाडू आहे, त्यामुळे त्याने मला त्याच्या बॅटवर विचार करायला भाग पाडला आहे, असं नौमान नियाज म्हणाले आहेत. जेव्हा तुम्ही 18 वर्षाचे असता तेव्हा बॉडी, बोन्स, बायसेप्स आणि ट्रायसेप्स बनायला सुरुवात होते. पण हा तर अजून 16 वर्षाचाही झाला नाही. याचा जन्म झाला तेव्हा विराट कोहली हा वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. त्याच्याकडे पॉवर गेमपेक्षा टेक्निक आहे, असं देखील नौमान नियाज यांनी सांगितलं. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर वैभव सूर्यवंशीचा एक खास व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो म्हणतो की हो, ही चिप देवानेच लावून दिली आहे. वरच सांगितलं होतं की बॅटमध्ये काहीतरी खास देतोय, त्याचाच वापर करतोय. असा हा निरागस, विनोदी आणि आत्मविश्वासाने भरलेला प्रतिसाद चाहत्यांच्या मनावर घर करून गेला. वैभवची फलंदाजी पाहता त्यात एक प्रकारची निडरता जाणवते. डावखुरा फलंदाज असल्यामुळे तो नॅचरल अँगल उत्तम प्रकारे वापरतो. लहानपणापासूनच सराव केल्यामुळे त्याचे हँड आणि आय कोऑर्डिनेशन खूपच सुधारले आहे. ऑलिम्पिक विजेती नेमबाज मनू भाकर हिने वैभवच्या टॅलेंटचे कौतुक करताना म्हटलं आहे की जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर वैभव भविष्यातील भारताचा मोठा स्टार असेल. राजस्थान रॉयल्सचा त्याचा सहकारी ध्रुव जुरेल यांनीही त्याच्या फटाकेबाजीच्या क्षमतेचे आश्चर्य व्यक्त केले आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक तिवारी यांनी वैभवला भारतीय क्रिकेटमधील एक आश्वासक तारा देखील म्हटलं आहे. वैभव सूर्यवंशीची ही केवळ सुरुवात आहे. इतक्या लहान वयात मिळणारी प्रसिद्धी आणि यश पचवणं हे त्याच्या समोरील सर्वात मोठं आव्हान असेल. बिहारमधील एका शेतातून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. त्याने दाखवलेली जिद्द आणि त्याच्या वडिलांनी दिलेला त्याग हा प्रत्येक तरुण खेळाडूसाठी प्रेरणादायी आहे. तांत्रिकदृष्ट्या वैभव अद्याप शिकण्याच्या प्रक्रियेत आहे, पण त्याची कामगिरी पाहता भारतीय सिनियर संघाची दारं त्याच्यासाठी फार काळ बंद राहतील असं वाटत नाही. त्याने ज्या प्रकारे सातत्य राखलं आहे ते पाहता आगामी काळात तो भारतीय क्रिकेटचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरू शकतो. वैभव सूर्यवंशी भविष्यात टीम इंडियाचा मोठा स्टार बनेल असं तुम्हाला वाटतं का? तुमची उत्तरं कमेंट्समध्ये नक्की कळवा.